काळा छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. त्या व्यासपीठवर पण भाजप होता आणि काँग्रेस होता, इथे पण भाजप आहे आणि काँग्रेस आहे. पत्रकारिता जेव्हा चालत नाही तेव्हा देशाला पैलवानांची गरज लागते. तुम्हाला कोणाच्या समोर येस सर म्हणायची वेळ न येऊ, कोणा समोर ती झुकायची वेळ येऊ नये की त्यांनी हिंद केसरीचा पुरस्कार गाठला, आपल्या महाराष्ट्राची मान राखली. काळा छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. हे फक्त राज्यकर्त्यांसाठी नाहीये पण पैलवानांसाठी पण आहे. समाधान दादा, सकाळी मी मोहोळमध्ये होती, पत्रकारांचा कार्यक्रम होता, त्या व्यासपीठवर पण भाजप होता आणि काँग्रेस होता. आणि आता दिवसाची दिवस मावळतोय. समाधान दादा त्या ठिकाणी महेंद्र दादांचा सत्कार आहे, अराजकीय व्यासपीठ आहे आणि इथे पण भाजप आहे आणि काँग्रेस आहे. पत्रकारिता जेव्हा चालत नाही तेव्हा देशाला पैलवानांची गरज लागते. या देशाला पैलवानांची गरज आहे. काळुंगे सरांकडे बरोबर निधीचं नियोजन दिलं आपण. सर तुम्ही आम्हाला अतिशय ह्या चांगल्या कार्यक्रमासाठी बोलवलं. खरं तर महेंद्रजी, जेव्हा तुम्हाला हा पुरस्कार प्राप्त झाला, जेव्हा तुम्ही जिंकलात, तेव्हा तुमच्या वडिलांनी मला फोन केला. त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते हे मला त्यांच्या आवाजावरून कळत होतं. शिर्शीला मी अनेकदा जाऊन आले आणि शिर्षीत जेव्हा मी पाऊल टाकते तेव्हा मी म्हणते हे पैलवानांचं गाव आहे. ते अवाढव्य लोकच बघून आणि तुमच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आलेलं. आज तुमच्या आईकडे बघून प्रणिताताई बरोबर बोलल्या की आई वडिलांचे कष्ट असतात. आई वडिलांना जेव्हा आपल्या मुलांना लहानाचं मोठं करायचं असतं तेव्हा शाळा सोडून आपला मुलगा वेगळं काहीतरी करतोय, त्याला तो पाठिंबा देण्यासाठी त्यांना परिस्थितीवर मात करावी लागतात. दिवस रात्र एक करावी लागतात. झोप तर नसतेच, कारण का तालीम म्हणजे सकाळी 3 वाजता पहाटे उठावं लागतं. खुराक, एवढा मोठा पैसा केवळ फक्त खुराक मध्ये जात असतो आणि एवढे सगळे कष्ट तुमच्या आई वडिलांनी घेतले. खरं तर मी त्यांच्या आई वडिलांसमोर मी नतमस्तक होते. अनेक मुलांना असे आई वडील लाभो अशी मी विठ्ठलाच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करते. आई वडिलांनी खरंच कष्ट त्या ठिकाणी तुम्हाला आज लहानाचं मोठं करणारा गेले. त्यांच्यानंतर गुरुवार्य, त्या गुरुचे मी नतमस्तक, त्यांच्या समोर नतमस्तक होते, ज्यांनी तुमच्या त्या गोष्टी बघितल्या ज्या कदाचित आई वडिलांनी किंवा तुम्ही स्वतः पण बघितलं नाही. तुम्ही जेव्हा रडून हताश झालात, जेव्हा तुम्ही हरलात, आज दादा तुम्ही सांगितलं, आणि हताश झाला तेव्हा त्या गुरुनी तुम्हाला धीर दिला आणि सांगितलं की तुझ्या नशिबात खूप मोठं काहीतरी लिहिलंय, त्यांनी तुम्हाला धीर दिला. आज तो उगवता चंद्र बघताना त्या चंद्राची किरण, त्या चंद्र, तो जो प्रकाश आहे तो त्या सूर्यामुळे मिळत असतो आणि तुमच्या आयुष्यात तुमचे गुरुवार्य म्हणजे तुमचे सूर्य आहे, त्यांच्यामुळे आज तो चंद्रोदय होत आहे. आणि त्या चंद्राकडे बघून मला असं वाटतं की महेंद्रजी, तुमचं त्या ठिकाणी उद्या पौर्णिमा आहे आणि तुमची अशीच तुम्ही चढत जा, तुम्हाला त्या ठिकाणी यश असं मिळत जाओ. एक बहिणीची प्रार्थना आहे. दादा तुम्ही म्हणाला DYSP, समाधान दादा आहेत, हे तिघं पैलवान विधानसभेत आहेतच. तर मला एक गोष्ट विनोदाचा भाग म्हणून म्हणावीशी वाटते. महेंद्र दादा, हिंद केसरी पद म्हणजे खूप मोठं पद आहे. तुम्हाला कोणाच्या समोर येस सर म्हणायची वेळ न येऊ अशी कोणतीही भावना मनात ठेवू नका. खूप मोठं पद असतं आणि शेवटी अधिकारी म्हटलं तर दादा थोडं वारं फिरू दे मग मागा. पण खरंच तुम्ही खूप मोठे आहात. DYSP या पदाला मान आहे, पण तुम्ही एवढे मोठे आहात, कष्टाने मोठे झालात, तर कोणासमोर ती झुकायची वेळ येऊ नये अशी मी
तुम्हाला विनंती करते, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. ह्याच्या पुढे पण अनेक तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. तुमचे गुरुवार्य, तुमचे वस्तादिके इथे सांगणारच आहे तुम्हाला. जाता जाता एकच विनंती करते, आज रेसलिंग फाउंडेशन ऑफ इंडियाचा तुम्ही उल्लेख केलात वस्ताद साहेब या ठिकाणी, आणि रेसलिंग फाउंडेशन ऑफ इंडियामध्ये अनेक महिला त्या ठिकाणी आहेत. आणि आज या पार्श्वभूमीवर तुम्हाला माहितीच असेल की त्यांच्यावर पण कुठेतरी अत्याचार होतोय. एक भाऊ म्हणून तुम्ही तो महिलांवर होणारा अत्याचार थांबवावा, अशी एक महिला म्हणून आणि तुमची बहीण म्हणून मी विनंती करते. तुमचं कार्य खूप मोठं आहे. तुमच्या गावात मंगळवेढा तालुक्यात एक महिला कुस्तीपटूंसाठी आपण एक शाळा काढावी, तरुण कुस्तीपटूंसाठी आपण एक शाळा काढावी, म्हणजे सगळ्यांचं एक राहिलेलं स्वप्न पूर्ण होईल. आणि त्याला समाधान दादांनी फंडिंग द्यावं आणि बाकीचं नियोजन काढून सरांकडे ठेवा. आम्ही पण त्या ठिकाणी हातभार लावतो. म्हणजे अनेक इकडे उपस्थित शेतकरी मायबाप जे असतात, जे नीटच्या परीक्षेसाठी जे जमीन विकत असतात, तसेच ते आपला मुलगा पैलवान हो म्हणून कुठेतरी जमीन आणि शेत विकत असतात. त्यांची भावना, त्यांच्या भावनांना मनात ठेवून, त्यांच्या भावनेचा जाणीव ठेवून त्यांच्या मुलांसाठी ही व्यासपीठ उभं करणं, राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या सगळ्यांचं कर्तव्य समजूयात. तीच खरी श्रद्धांजली ठरेल. आज हिंद केसरीचं पद जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या आमच्या पैलवानांनी त्या ठिकाणी मिळवलं, ह्याचा मला अभिमान आहे. पुन्हा एकदा महेंद्र दादा तुमचे मनापासून अभिनंदन करते. आम्हाला आज अभिमान वाटतो की आमच्या सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही आहात आणि माझ्या लोकसभा मतदारसंघातून आहात. नक्कीच तुमचं नाव त्या ठिकाणी आम्ही दिल्लीपर्यंत, संसदेपर्यंत आम्ही घेऊन जाऊ आणि तिथेही देखील तुमच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मी मांडीन. एवढे या ठिकाणी बोलते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.